धक्कादायक बातमी। चांदवडच्या रासलिंग डोंगरावरून 30 ते 35 फुटावरून पाय घसरून खाली पडल्याने तरुण जखमी। दिनांक 4/5/2024 वार शनिवारी सकाळी 9 वाजता नाशिक येथील मित्रांच्या सोबत नेमिनाथ जैन माध्यमिक उच्च माध्यमिक येथे परीक्षा देण्यासाठी आलेला असताना परीक्षा देण्यासाठी मित्र पेपरला गेला। मात्र उर्वरित सोहम रामकोळी वय 17 नाशिक, संकेत सुभाष तोंडे नाशिक खरजुलमळा, हर्ष राजेंद्र मोरावरकर नाशिक हे तिघेजण पेपर सुटण्यास टाइम असल्यामुळे आपण येथील रासलिंग डोंगर या ठिकाणी महादेवाचे दर्शन घेऊया या निमित्ताने तिघेजण डोंगरावर गेले असता त्यावेळेस सोहम रामकोळी वय 17 राहणार नाशिक रोड नाशिक याचा डोंगरावरून पाय घसरून 30 ते 35 फूट खाली पडला। त्यामध्ये तो जखमी झाला। त्याच्यासोबत असलेले 2 मित्रांनी आरडाओरडा करून डोंगराच्या पायथ्याशी असलेले एकलव्य संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते बारकू गांगुर्डे, राजू सोनवणे, दीपक जाधव, विजू नवरे, रवी गांगुर्डे या आदिवासी ग्रुप पोलीस स्टेशनला फोनद्वारे खबर दिली। त्यावरून चांदवड पोलीस हवालदार विजय जाधव, पोलीस हवालदार अशोक पवार, पोलीस नाईक दिनेश सूळ, पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पवार, पोलीस कॉन्स्टेबल तानाजी शिंदे घटनास्थळी जाऊन त्याला डोंगरावरून खाली घेऊन आले व त्यास प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आलं। त्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्याचा उजवा पाय फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले व त्यास पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठवण्यात आलं। लोकमान्य 24 न्यूजसाठी सोमनाथ जाधव, चांदवड।